हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू मॅजिक मुमेंट विथ श्रुतीज व्लॉग। तर आपले व्लॉग 8 दिवस झाले येत नव्हते, तर माझे मास्टर्सचे पेपर सुरू होते, त्यामुळे मग स्टडीसोबत पेपर आणि मग त्याच्यानंतर व्लॉग्स शूट करायला जमलं नाही। पण आता आपले व्लॉग्स रेग्युलर येतील। तर आज आहे आमच्याकडे आमच्या शिवबाळाचा बर्थडे, तर त्याचं आम्ही सेलिब्रेशन आता करणार आहोत आणि आता आम्ही त्याच्यासाठी गिफ्ट घेण्यासाठी गावात चाललेलो आहोत। तर गिफ्ट काय आहे, काय सरप्राईज आहे, तर ते मी आता तुमच्यासोबत शेअर करते। चला तर मग शिवबाळाला गिफ्ट घेण्यासाठी आम्ही निघालो। सखी पण मागे लागले, मग त्यामुळे तिलाही सोबत घ्यावं लागलं आणि मग आम्ही दुकानावर पोहोचलो। तिथे बऱ्याच व्हरायटीच्या सायकल्स होत्यात। इथून आम्ही नेहमी सायकल्स घेतो, खूप छान असतात आणि एक्सक्लुझिव्ह व्हरायटी आपल्याला बघायला मिळते। त्यांचं 3 मजली शोरूम आहे, त्यामध्ये प्रत्येक मजल्यावर वेगवेगळ्या प्रकारचे सायकल्स आहेत आणि शिवाय लहान मुलांना बसायला हत्ती, घोडे, गाडी, त्यानंतर छोटी सायकल, मोठ्या सायकल्स, मॅजिक कार आणि मोठ्या मुलांच्याही सायकल्स आहेत। मग शिवबाळाने बसून एक सायकल ट्राय केली, त्याचं बघून सखीही मागे लागली आणि तिनेही सायकल ट्राय केल्या। तिलाही खूप आनंद होत होता आणि तीही वेगवेगळ्या गाड्या आणि सायकल्स ट्राय करत होती। फायनली मग शिवने 2-3 सायकल ट्राय केल्यानंतर एक सायकल चॉईस केली आणि त्याच्या हाईटला आणि त्याच्याकडून वजनाने उचलली वगैरे जाईल अशी अप्रोप्रिएट सायकल आम्ही सिलेक्ट केली आणि आम्ही आलो खाली। त्यानंतर ही सायकल फायनल झाली आणि मग लगेच सखीनेही त्याच्या मागे बसून बघितलं कसं वाटतंय। त्यानंतर आम्ही ती सायकल फायनलाइज करून फिटिंगसाठी दिली। मग त्यांनी आम्हाला पटकन सायकलला फिटिंग करून लॉक आणि लावून दिली। मग टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी आपण शिवबाळाला सांगितलं। मग त्यानंतर शिवबाळाने टेस्ट ड्राईव्ह घेतल्यावर सायकल एकदम छान होती आणि फ्लुएंट होती चालवण्यासाठी। त्यानंतर मग आम्ही सायकल गाडीमध्ये टाकली आणि आलो घरी। घरी आल्यावरही घरापर्यंत शिवबाळाने सायकल चालवत आणली आणि मग आम्ही सायकलचं औक्षण वगैरे केलं। सगळे बाळांना इतका आनंद झाला होता सायकल बघून, कारण आता शिवदादाच्या मागे बसता येणार होतं। मग लगेच लक्षूने नंबर लावला सखीचा झाल्यावर आणि लक्षूही मस्त सायकलवर बसले आणि घरापर्यंत आले। आणि घरापर्यंत आल्यानंतर मोंताईने ताट तयार करून ठेवलं होतं आणि कृष्णाही म्हणत होता की मलाही बसायचं, मलाही बसायचं। मग कृष्णाचा नंबर लागला। मग शिवदादाने कृष्णालाही एक चक्कर मारला आणि मग नंतर सायकल सोबत शिवदादाचंही औक्षण केलं आणि छान मग बाळांनाही छान वाटलं। आणि नवीन कुठलीही वस्तू आपल्या घरात आल्यानंतर आपण तिची पूजा वगैरे करतो, म्हणजे तिथला आपण एक प्रकारे स्वागतच करत असतो। त्यानंतर मुलं खूप हट्ट करत होते बसण्यासाठी। मग आम्ही बर्थडे सेलिब्रेशन सुरू केलं। बर्थडे सेलिब्रेशन सुरू केल्यानंतर सगळ्यांना
प्रकारे बर्थडे सेलिब्रेशन सुरू होतं। शिवला सगळेजण केक खाऊ घालत होते म्हणून सगळी बाळही केक मागत होती आणि मग सगळ्यांनी छान फोटोज वगैरे काढले। आमच्या बाळांनाही खूप भारी वाटलं आणि मग केक वगैरे खाऊ घातल्यानंतर आम्ही छान मस्त रसपुरीचं जेवण केलं आणि मग फोटोज काढलेले होते, केक खाल्ला। तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथून पुढचे व्लॉग्स नेहमी बघा। स्टे ट्यून विथ मी। बाय बाय।